हे बघा येडे लेकर कसं मारतय. आता हे काय झालं ना ते तुम्हाला पुढे सांगते मी. आणि इकडे तर दुसरं बघा कसं शूटिंग करते माझी. शूटिंग कायची एक कप चहा आण म्हणलं बाई मला बनवून, तर तिने डायरेक्ट व्हिडिओ शूटिंगच करायला लागली. म्हणली तसं देण्यातच नाही राहत, एकदा शूटिंगच काढून घेते तुझी, मग मला जेव्हा तू सांगशील ना तेव्हा मी असं हे ऐकून करीत जाईन. म्हटलं ते पण ठीक आहे म्हणून लागले बोलायला आणि सांगितलं. म्हटलं आता जा बाई उठवून जरा एक कप चहा पाजव, कवर तेच करीत बसती. ती गेली आणि इकडे याचे हे बारक्याचे तर काही ना काही नखरीत चालू असते नुसते बरं का. आता डोकं इचरीत होती कंग्यानी, तरी सुद्धा तिचं काही ना काही प्रश्न चालू असते. असंच मम्मी तसंच मम्मी. इथं लगेच माझ्याकडून म्हणली मम्मी मला वेणीच घालून दी, आणि एवढी आवाळ्याने घालव ना की सुटलीच नाही पाहिजे. तिची वेणी घालायची म्हणलं का मला टेन्शन येतं, कारण की अशी म्हणती नाही नाही ढिल्लीचे आणखीन पॅक कर. मग आज अशी पॅक करीत होते ना चांगली बंबलूस्तवर बरीच पॅक करून दिली. मग म्हणली बरी आहे आता बरी आहे, म्हणजे ढिल्ली यांनीच नको तिची येणी घालायची म्हणली का मला टेन्शन येतं, कारण की तिला कशी येणी घाला पटतच नाही. लई येडी पोरगी ही माझी. आता येणी घालून दिली म्हणलं झाडू मारताना तिचे तेच नखरे असते. हवा की आता काय करते मला मोबाईल केवढ्या वेळ देशील बघायला. मी म्हणलं एवढी वेळ 15 मिनिटं असं देईन. एवढ्या झाडूला 15 मिनिटं म्हणजे झाडू मारला निसतानी तिकडचे कपडे ठुले तरी पण नाही. लई मोठा मोबाईल बघायला पाहिजे म्हणून त्या असं मोबाईल वरून मारायचे नखरे करीत होतं. आणि याने आणला तोपर्यंत चहा बनवून मस्त पैकी 3 कप. म्हणलं बरं झालं बाई एकदाचा आणला तरी चहा तरी पेते. चहा प्यायला कसं जीवाला बरं वाटत ना. मग आता चहा आणला आणि म्हटलं बिस्किट पण आण 2-3, त्याशिवाय काय आपल्याला चहा नारळाच्या खाली उतरत नाही बाबा. म्हटलं मग 2-3 बिस्किट खाऊन घेते मस्त पैकी. आता मला एक सांगा तुम्ही, हे मात्र खरं आहे की नाही बरं, पोरी असल्या का हाताखाली म्हणजे आईला इतकी मदत होती ना काय सांगायचंच नाही बरं का. आता इथं मी आज त्यांना पूर्ण म्हणजे काम सांगितलं आणि आई तर मला चहा सुद्धा मिळाला, झाडू सुद्धा मिळाला, कारण की आज माझं काम करायचं मनच नव्हतं जास्त. तर त्या हाईत म्हणून मला हे इथं आराम मिळाला. तर एक आईला मुलगी पाहिजे म्हणजे पाहिजेच.